50% आरक्षणामुळे बीड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत महिला उमेदवारांचा चांगलाच बोलबाला दिसतोय। महिला उमेदवार रिंगणात असल्या तरी प्रत्यक्षात प्रचाराची धुरा मात्र पती, मुलगा किंवा भावाच्या खांद्यावर असते। पण या निवडणुकीच्या या धामधुमीत अशा 2 मुली आहेत ज्यांचं वय अवघं 21 आणि 23 वर्ष आहे। सर्वात तरुण अशी ओळख असलेल्या उमेदवार पहिल्यांदाच निवडणुकीत आपलं नशीब आजमावतायत। ही आहे पूजा मोरे, वय 21 वर्ष आणि मोनिका खरात, वय 23 वर्ष। या दोन्ही तरुणी बीड जिल्ह्याच्या राजकारणात आपलं नशीब आजमावतायत। गेवराई तालुक्यातील पूजा ही अंतरवली गणातून पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात आहे, तर मोनिका धुंडराई पंचायत समिती गणातून राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवतीये। बीडच्या राजकारणात वर्षानुवर्ष घराणेशाहीचा वर्चस्व राहिलाय, त्यामुळे या दोन्ही मुलींच्या कामगिरीकडेच सगळ्या मतदारांचं लक्ष लागलंय। 1972 पासून मी ह्या भागातल्या दुष्काळापासून आजपर्यंत परिस्थिती बघितली। इथल्या माणसाचं जे भांडण आहे हे समस्यांशी आहे। पुढारी येतात जातात 10-10, 15-15 वर्ष इथली जिल्हा परिषद पंचायत समिती भोगलेले आहेत, पण त्यांची बिलकुल तळमळ नाही। आणि मी या तळमळीने माझ्या मुलीचं या ठिकाणी बलिदान द्यायचं ठरवलेलं आहे आणि माझ्या मुलीवर पूर्ण विश्वास आहे। ती स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे, मी सिव्हिल इंजिनियर आहे। या भागातल्या समस्यांशी आम्ही निश्चितच सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे। मला ठाम विश्वास आहे की मी हा गण आणि हा परिसर बदलून दाखवेल। युवा पिढीला संधी मिळाली तर त्या संधीचं ती सोनं करीत याची आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि तिच्याकडनं अशा अपेक्षा शिक्षण क्षेत्रामध्ये ह्याच्यामध्ये विकास घडवून आला। पूजा मोरे ही मूळच्या गेवराई तालुक्यातल्या मिरगावची। तिचं कुटुंब सध्या औरंगाबादेत राहतंय। औरंगाबादच्या PES कॉलेजमध्ये ती सिव्हिल इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिकतीये। लहानपणापासून सामाजिक चळवळीत वाढलेली असल्यामुळे तिनं यावेळी थेट निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला। गेवराई तालुक्यातल्या निवडणुकीत आतापर्यंत प्रस्थापितांचीच मक्तेदारी राहिली आहे, त्यामुळे विकासाचे प्रश्न बाजूला राहतात। त्यामुळे पूजा मोरेनं निवडणुकीचा मार्ग स्वीकारलाय। परिसर जो आहे तो हा गोदाकाठचा परिसर आहे, परंतु गोदाकाठचा परिसर असताना सुद्धा इथे पाणी मुबलक असताना सुद्धा इथे जे बाजार शेतात पिकतं ते बाजारापर्यंत जात नाही, कारण की इथलचे रस्ते आणि इथे नसलेली वीज ह्या 2 मेन मुद्द्यावर मला इथे काम करायचंय। तसंच पहिल्यांदाच ह्या भागामध्ये महिला उमेदवार दिलाय, म्हणून महिलांच्या भरपूर अपेक्षा आहेत माझ्याकडून। मोनिका खरात ही सध्या BScच्या शेवटच्या वर्षात गडी इथल्या महाविद्यालयात शिक्षण घेतीये। मोनिका सुद्धा आपल्या शालेय जीवनापासून विविध शालेय स्पर्धांमधून भाग घेत आली आहे। तिचे वडील भारत खरात एकदा जिल्हा परिषदेवर निवडूनही गेले होते। आपल्या वडिलांचा राजकीय वारसा जपण्यासाठी राजकारणात उतरल्याचं मोनिका सांगते। राजकारणात पहिलं उतरायचं माझं कारण असं की मला समाजकारण करायचं आहे आणि माझ्या वडिलांचं म्हणजे जे त्यांचा आदर्श आहे तो आदर्श समोर ठेवूनच मी राजकारणात माझं पहिलं पाऊल टाकलं आहे। शिक्षण म्हटलं तर शिक्षण तर आहेच, पण समाजकारण आणि ज्या स्त्रियांच्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी मी राजकारण हा माझा एक समोरचा टर्निंग पॉईंट निवडला आहे। मला राजकारण शून्य आहे, पण माझ्या वडिलांनी जे या गावासाठी जो विकास केलाय तो विकास आहे आणि मीही पुढे काय करणार, त्यांनी काय केलं आणि ते काय करू शकतात हे मी नाही सांगू शकणार, पण मी काय करणार आहे हेच मी गावकऱ्यांना सांगणार आहे आणि माझ्या गावाचा मी विकास करणार आहे। बीड जिल्ह्यात गावानुसार राजकीय पुढाऱ्यांची घराणी ओळखली जातात। परळी म्हटलं की मुंडे घराणं, बीड शहर म्हटलं की क्षीरसागर घराणं, गेवराई म्हटलं की पंडित घराणं। या घराणेशाहीच्या भाऊगर्दीत आता या 2 तरुणी आपलं नशीब आजमावतायत। यंदाच्या निवडणुकीत महिला उमेदवारांची संख्या लक्षणीय आहे, पण केवळ राजकीय आरक्षणाच्या सोयीपुरता महिलांना निवडणुकीत उतरवलं जातं। या 2 मुली मात्र त्याला अपवाद ठरल्या आहेत। थेट जनतेत सहभागी होऊन त्या आपला प्रचार करतायत। राजकारणातील घराणेशाही ही तशी गल्लीपासून दिल्लीपर्यंतचा विषय, त्यामुळेच आज कोणताही लहान मोठा राजकीय पक्ष याला अपवाद ठरलेला नाही। पण या वाढत्या घराणेशाहीमुळे आज अनेक चांगली कामं करत असलेले कार्यकर्ते हे शेवटपर्यंत कार्यकर्तेच राहत आहेत। महाराष्ट्राच्या राजकारणात RR पाटील, गोपीनाथ मुंडे यांच्यासारखे राजकारणातील दिग्गज होऊन गेले, ज्यांना वडिलोपार्जित राजकीय वारसा नव्हता। म्हणूनच मोनिका आणि पूजा या दोघींची राजकारणातली पूर्वतयारी पाहून या दोघी जणी घराणेशाहीच्या राजकारणाला फाटा देतील अशी आशा करायला हरकत नाही।
विकास माने, साम टीव्ही, बीड.